यंदाच्या होळीला तब्बल 18 वर्षानंतर एक असा भयानक आणि दुर्मिळ योगायोग येतोय जो पाहून शास्त्रज्ञही थक्क आहेत आणि ज्योतिषीही सावध करतायत। या एकाच वेळी पौर्णिमा, होळी, भद्रा आणि चंद्रग्रहण आहे। मग नक्की काय होणार? चला जाणून घेऊया। 2 मार्चला पौर्णिमा सुरू होते खरी, पण सोबतीला आहे भद्रा। शास्त्रानुसार भद्रा काळात होलिका दहन करणं अशुभ मानले जातात। मग होलिका दहन नक्की करायचं कधी? 2 मार्चच्या मध्यरात्री की 3 मार्चला? 3 मार्चला जेव्हा आपण रंग खेळायला बाहेर पडू तेव्हा दुपारी 3:20 आकाशात चंद्रग्रहण सुरू होणार आहे। आपल्याला या दिवशी दिसणार आहे ब्लड मून, म्हणजे रक्तासारखा लाल चंद्र। पण ग्रहणात रंग खेळणं शुभ की अशुभ हेही बघूया। तर 3 मार्चच्या सकाळी 6 वाजल्यापासून सूतक काळ सुरू होतोय, म्हणजे ना पूजा, ना जेवण, ना होळीचा जल्लोष। मग यंदाची खरी धुळवड कधी साजरी करायची? तर घाबरू नका। पंचांगानुसार 2 मार्चच्या रात्री भद्रा टाळून होलिका दहन करावं। 3 मार्चला ग्रहणामुळे रंग खेळणं टाळून 4 मार्चला बुधवारी खऱ्या उत्साहात धुळवड साजरी करावी असा सल्ला दिला जातोय। आणि हा 18 वर्षानंतरचा खग्रास चंद्रग्रहणाचा दुर्मिळ ब्लड मून अनुभवण्यासाठी तयार राहा। आता सर्वप्रथम 2026 मध्ये होळीची मुख्य तारीख काय आहे हे बघूया। फाल्गुन पौर्णिमा तिथी ही 2 मार्च 2026च्या संध्याकाळी सुमारे 5:55 सुरू होत आहे आणि 3 मार्च 2026च्या संध्याकाळी 5:07 असणार आहे। म्हणजे पौर्णिमेचा मुख्य दिवस 3 मार्च मंगळवारी आहे, पण याच दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे आणि त्याचबरोबर भद्रा काळही प्रभावी आहे। आता भद्रा आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी आहेत का? तर एकाच दिवशी नाहीत, पण जवळजवळ एकाच कालावधीत प्रभाव आहे। भद्रा काळ हा मुख्यतः 2 मार्चच्या रात्रीपासून 3 मार्चच्या पहाटेपर्यंत सक्रिय असतो। काही पंचांगानुसार भद्रा पूज ही मध्यरात्री 1:25 ते 3:05 आहे आणि भद्रेचं मुख 3:05 ते पहाटे 5 वाजेपर्यंत आहे। भद्रा होलिका दहनासाठी अशुभ मानली जाते। चंद्रग्रहण मात्र 3 मार्च 2026 रोजी आहे, दुपारी 3:20 आपल्याला हे पूर्ण ग्रहण सुमारे 4:34 ते 5:33 बघायला मिळेल आणि संध्याकाळी 6:47 हे ग्रहण संपणार आहे। भारतातून संध्याकाळी चंद्र उगवल्यावर दिसेल ब्लड मून सारखा लाल रंग दिसेल असं सांगितलं जातंय। म्हणजे आता 3 मार्चला चंद्रग्रहण आहे आणि याच दिवशी भद्रेचा काही भाग सकाळी असतो। पण होलिका दहनासाठी भद्रा टाळण्यासाठी अनेक पंचांग 2 मार्चला मध्यरात्री 12:50 ते मध्यरात्री 2:02 किंवा प्रदोष काळात 12 मिनिटांचा छोटा मुहूर्त सांगतात। बहुतेक विश्वसनीय